हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे सगळे शहरात तो गावात. गावातल्या बसस्टॉपवर सकाळी नेहमीसारखीच शांतता होती. धुळीने भरलेली वाट, जुनं वडाचं झाड आणि बाजूला उभं असलेलं मोडकं शेड. तिथे दररोज सकाळी एकच माणूस ठरलेला असायचा, समीर. त्याच्याच वयाची सगळी मुलं कधीच गावात दिसत नव्हती. कुणी पुण्याला, कुणी मुंबईला, कुणी परदेशात. गावात उरले होते फक्त वृद्ध आई-वडील, मोजकी घरं आणि आठवणी. समीर मात्र तिथेच होता. लोक बोलायचे, "अरे एवढा शिकलेला अजूनही गावात काय करतो? संधी मिळूनही पुढे गेला नाही, म्हणजे काहीतरी कमीच आहे." आई-वडील आहेत म्हणून थांबला असेल, पण आयुष्य तर आपलंही असतं ना. तो काहीच उत्तर देत नसे, फक्त हसून मान खाली घालायचा. समीरचा दिवस साधा होता. सकाळी आईला औषधं, वडिलांच्या हातात चहाचा कप, मग शेतात थोडं काम, संध्याकाळी बाजारातून भाजी आणि रात्री वडिलांच्या जुन्या आठवणी एकच झोपणे. कधीच कुणाला सांगितलं नाही की त्यालाही शहरात नोकरीची ऑफर होती. त्यालाही मोठं आयुष्य जगायचं होतं. त्यालाही स्वप्न होती, पण एक दिवस तो गेला नव्हता. कारण त्या दिवशी त्याच्या वडिलांचे हात थरथरत होते. आईला रात्री झोप येत नव्हती आणि घरातली शांतता भीतीसारखी वाटत होती. त्याच दिवशी त्याने ठरवलं, आई-वडिलांचं वृद्धत्व एकटं पडू देणार नाही. हे वाक्य त्याने कुणालाच सांगितलं नाही. ना मित्रांना, ना नातेवाईकांना, ना स्वतःलाही मोठ्यानं. वर्ष गेली. आई आजारी पडली तेव्हा समीरच तिच्या शेजारी बसून रात्र काढत होता. वडील पडले तेव्हा समीरच त्यांना उचलून दवाखान्यात नेत होता. घरात दिवा लावणारा, औषधं आणणारा, धीर देणारा तोच होता. गाव मात्र बोलत राहिलं, "काय मिळालं याला इथे राहून? आयुष्य वाया घालवलं." एके दिवशी वडील गेले. थोड्याच वर्षात आईही गेली. तेव्हा समीर पहिल्यांदा पूर्णपणे एकटा झाला. गावात सगळे जमले होते. तेच लोक, जे त्याच्यावर हसले होते, कुजबुजले होते. तेव्हा गावच्या सरपंचांनी शांतपणे म्हटलं, "हा मुलगा शहरात गेला नाही म्हणून नाही, तर आम्ही सगळे निश्चितपणे शहरात जाऊ शकलो म्हणून." तो क्षण थांबला. लोकांना कळलं, समीर मागे राहिला नव्हता, तो उभा राहिला होता. आई-वडिलांसाठी, स्वतःचं आयुष्य थोडंसं थांबवून, त्याच्या शेवटच्या वर्षांना आधार देण्यासाठी. समीरने कधीच सांगितलं नव्हतं, पण त्याचं आयुष्यच ते सांगत होतं. कधी-कधी यश शहरात पोहोचण्यात नसतं, तर कोणाला एकटं पडू न देण्यात असतं. आणि अशी माणसं शांत असतात, पण त्यांच्या शांततेत संपूर्ण आयुष्याचा अर्थ असतो. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.